नमस्कार मित्रांनो, आपली शेळी यायला झालेली आहे. आज नवीन मेंबर येणार आहेत. डिलेवरी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. मित्रांनो, भरपूर कास केलेली आहे. आता एक काही क्षणात आपल्या नवीन मेंबर येणार आहेत. त्यासाठी लागणार आपल्याला तेल, ब्लेड पान नेहमी नवीन असावा. त्याला गंज वगैरे लागलेला असल्यावर प्रॉब्लेम येतो ना, त्यामुळं आपण नवीन ब्लेड पान वापरतो. आणि तेल पण लागत, ज्यावेळेस शेळीला त्रास होऊ नये म्हणून आपण तेल वापरतो. पाय आलेला आहे इथं, आपण डिलिव्हरी चालू केलेली आहे. ब्लेड पानाने कापून घेतलेला आहे. कापल्याच्या नंतर शिळीला उठवायचं, रक्त जास्त जाऊ नये म्हणून. आणि व्यवस्थित पोत्याने पुसून घ्यायचं. नाळ वगैरे त्या नाकातला तोंडातला काढायचा. पोता असलं तर पोत्याने पुसून घ्यायचं असतं. आणि शिळीच्या तोंडात नाळ घालायचं. ही म्हणजे काय होतं, ती चाटीत असते. व्यवस्थित पुसून घ्यायचं. आपल्याला 1 महिना आलेली आहे. पाठ झालेली आहे. आता आपण दुसरीची वाट पाहत होतो. मित्रांनो, 2 करडं जर झाली तर पियाला अडचण येत नाही, पण 3 झाल्यावर जरा अडचण येते बघा. 3 झाले तर दुसऱ्याला पाजावं लागतं, नाही तर मग गायचं दूध बघावं लागतं. लय अडचण असते. पण तेवढं सांभाळ केलाच पाहिजेत. आणि म्हणजे गरोदरपणात आपण जर त्यांना औषधं ती जर दिलं, कॅल्शियम कुठं व इतर टॉनिक दिली, मल्टीस्टार ती, तर अडचण येत नाही डिलेवरीला. आणि बाळ पण सदृढ होतं. बघा, जर व्यवस्थित जर गाभण काळात जर फोकस जर दिला तर कास बघा किती झाली. आणि दुधाला प्रॉब्लेम येत नाही कास केली तर. आणि बाळ पण चांगलं होतं, करडू. शेळीची निवड करताना नेहमी ठोकर राशीची जर केली तर प्रॉब्लेम कशालाच येत नाही. बारीक जर शेळी असली तर करडं पण बारकांली होते, त्याला दूध पण भागत नाही त्यांचं. मग अशा प्रकारे जर मोठी शेळी असली तर प्रॉब्लेम येत नाही. आता ही आपण नवीन शेळी घेतली त्यामुळं थोडे वंगाळ आहे, पण आता ती कवर होऊन जाईल आता वेल्याच्या नंतर. काय अडचण नाही. आणि बघा, पिल्लो पण बघा किती सदृढ दिलंय, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा, उठायची तयारीत आले आता. म्हणजे काय असतं की गाभण काळात जर व्यवस्थित लक्ष दिलं तर सगळं व्यवस्थित होतं. वेल्याच्या नंतर आपण त्याला खुराक ठेवलेला आहे की परतच्या डिलेवरीला, म्हणजे आता जी होणारे करडू त्याला परत त्रास होऊ नये तिला, म्हणून तिला आपण खुराक ठेवलेला आहे. खुराकात गहू, मका, पेंड अशा प्रकारे मिक्स करून तिला ठेवलेला आहे. कसं असतं, आपण जर खुराकाला खायला जर ध्यान दिलं तर तिला त्रास होत नाही आणि दुधाला व्यवस्थित देते. आणि आता कसं असतं, आता ज्यावेळेस तुम्ही आता नवीन असाल तर सुरुवातीला थोडं थोडं दूध पाजायचं. आपण कसं लहान बाळाला थोडं थोडं दूध पाजतो. आता उलसक, थोड्या वेळाने उलसक, 1 तासाने, 1.5 तासाने, 2 तासाच्या फरकावर आपण थोडं थोडं दूध पाजीत जायचं. उरलेलं दूध आपण काढून घ्यायचं
घरी कुत्र्याला वगैरे पाजायचं, नाही तर ओतून द्यायचं. आणि आता ज्यावेळेस तुम्ही आता खीळ फोडता, म्हणजे त्या कासातलं एक 5 महिने दूध साचलेलं असतं, त्यात जंत असते, तर ते आपण एक कशावर तरी थोडं दूध साईडला काढून घ्यायचं उली उली. जुनी माणसं नाहीत का म्हणायचे खीळ फोडल्यावर गौरीवर फोडावा. त्याचं कारण काय असतं की पहिल्या 2-3 थेंबात ती जी जंत असते तर ती करडाच्या पोटात जाते तर. आणि आपण जर अगोदरच ती जर दूध काढलं तर जंत पोटात जात नाही आणि बाकी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि कसं लहानपणी थोडं ध्यान द्यावं लागतं बारीक सारीक गोष्टीला. ती जास्त झालं तर जुलाब होते, तर थोडं पुढं गेलं की थोडी माती खाते, तर त्यापासून थोडं सावधानी राहायचं. अशा बारीक सारीक गोष्टीवर थोडं ध्यान देत जा. मित्रांनो, जार पडायसाठी किंवा पोटातल्या पिशवीच्या आतमध्ये काही राहू नये म्हणून एक्झापर नावाचं एक औषध असतं. ते डॉक्टरच्या सल्ल्याने तेवढं एक पाजून घ्यायचं. आणि कसं राहतं, पोटातली घाण ती सगळी व्यवस्थित साफ होते. आणि जी परतच्या गाभण काळात परतच्या पिल्लाला परत त्रास होत नाही, अशा कारणामुळं ते पाजायचं असतं. आता आपण मोठा व्हिडिओ होईल त्यामुळं थोडक्यात तुम्हाला खीळ फोडून दाखवतो आणि आपल्याला पिल्लाला पाजून घेऊतं. मग नंतर बघू दुसऱ्या पिल्लाचं. थोडं थोडं काढायचं असतं, एक 2-4 ठेंब बस. आणि एक साईडला ठेवून द्यायचं की कसं असतं, त्यात जंत असतात ना, ती जंत बाहेर निघत येतं, त्यामुळं ती पोटात गेल्यावर प्रॉब्लेम येते पिल्लाच्या. कसं असतं, आता ही दुसरं येऊ तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे तुम्हाला ही प्रॅक्टिकली दाखवायचं आहे. बघा कसं पितंय. आणि कसं असतं, थोडं थोडं पाजायचं. ती पियायला काय किती पिईन, पण कसं असतं, थोडं थोडं पाजलं ना तर ती जुलाब करीत नाही. नाही तर मग त्याची जुलाब केल्याच्या नंतर मरतुकीचं प्रमाण राहतं. कारण लहान बाळांना आपण काय करतो, थोडं थोडंच पाजतो ना. बघा तुम्ही कसं असतं, जास्त दूध असलं तर करडू 3 महिन्यातच विकायला येतं, 3-3.5 महिन्यात विकायला येतं. कमी दुधात विकायला येत नाही आणि त्याची वाढ पण होत नाही. कसं आहे, आईच्या दुधात जर ताकद असली तर लेकरू मोठं होतच ना. तसं ही शेळीची जर मोठी जात असली तर तिला दूध वाढतं आणि करडू पण देताना मोठं देतं. आणि कसं राहतं, दूध असल्यामुळं वाढ पण जास्त होती. आणि 3-3.5 महिन्यात कसं बी 8,000च्या पुढंच विकायला येतं. आणि थोडा आपण दमदारला तर 10,000ला बी विकतं, असं असतं ते. आणि बोकड असलं तर 100% 10,000ला विकतं. पाट जरी असली तरी 8,000च्या पुढं किंवा आसपास विकते. धन्यवाद. आता व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे, त्यामुळं आपण आता इथंच विराम घेऊ. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.